प्रश्न विचारू उत्तरे मिळवू सजग होऊनी पुढे हो पडू प्रश्न विचारू उत्तरे मिळवू सजग होऊनी पुढे हो पडू आता सिद्ध हो बदलास आता सिद्ध हो बदलास चला मित्र हो जगूया दिल खुला श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी श्रीदत्त गायकवाड आपलं स्वागत करतो. श्रोते हो, मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी शासन स्तरावर सातत्यानं प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी दरवर्षी भाषा संचालनालय मराठी भाषा विभागामार्फत जानेवारी महिन्यात 14 ते 28 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचं आयोजन करण्यात येतं. या पंधरवड्यामध्ये मराठी भाषेतील साहित्य, संस्कृती आणि इतिहास भावी पिढीला कळावा यासाठी विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. त्यानिमित्तानं आज आपण दिलखुलास कार्यक्रमातून अभिजात मराठी पुस्तक परिचयाची मालिका यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकावर ज्येष्ठ लेखक डॉक्टर प्रल्हाद लुलेकर यांनी केलेलं विवेचन त्यांच्या व्याख्यानातून आपण ऐकणार आहोत. 19व्या शतकापर्यंत भारतीय समाज स्थितिशील बनलेला होता. या स्थितिशील समाजाला बदलण्याचं युगप्रवर्तक कार्य करणारे महात्मा ज्योतिराव फुले हे महत्त्वाचे मराठीतील लेखक आहेत, विचारवंत आहेत आणि समाजसुधारकही आहेत. त्यांनी जे लेखन केलं ते फार महत्त्वाचं आहे. तृतीय रत्न ते सार्वजनिक सत्यधर्म हा महात्मा ज्योतिराव फुले यांचा चिंतन गर्भ लेखनाचा प्रवास आहे. त्यांनी नाटक, वैचारिक, पोवाडा, अखंड, निवेदने, पत्रे असे वैविध्यपूर्ण स्वरूपाचं लेखन केलेलं आहे. हे सर्वच लेखन मौलिक आहे आणि भारतीय समाजाच्या एकूण स्थितीगतीचं चिंतन मांडणारं आणि त्यामध्ये बदल अपेक्षित आहे, परिवर्तन अपेक्षित आहे हे सांगणारं आहे. आणि त्यासाठी त्यांनी लेखनाबरोबरच चळवळी उभ्या केल्या आणि म्हणून याला एक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यांचा शेतकऱ्याचा आसूड हा महत्त्वाचा ग्रंथ आपल्याला आज नीट समजून घेतला पाहिजे. 18 जुलै 1883 रोजी शेतकऱ्याच्या आसूडचे लेखन पूर्ण झालेले आहे. हे लेखन वेगवेगळ्या वेळी केलेलं आहे. एक एक प्रकरणं पूर्ण करत ही 5 प्रकरणं पूर्ण केलेली आहेत. यातली काही प्रकरणं मुंबई, पुणे, ठाणे, ओतूर, हडपसर, वंगणी, माळ्याची कुरुल या ठिकाणी शेतकऱ्यांना आणि सत्यशोधकांना वाचून त्याची सत्यता पडताळून घेतली आहे. मला वाटतं मराठी साहित्यामधला हा असा एक अद्वितीय ग्रंथ आहे जो लोकांना वाचून नंतर अंतिम रूपात आपल्या समोर आलेला आहे. या ग्रंथाचं लेखन करण्याच्या पाठीमागचं प्रयोजन काय? सबंध भारतामध्ये पहिल्यांदा शेतकऱ्याबद्दलचं हे चिंतन ज्योतिराव फुल्यांनी का मांडलं, त्यांचा हेतू काय होता हा जरा समजून घेतला पाहिजे. ब्रिटिश पूर्व काळामध्ये शेतसारा वसूल करण्याची सगळ्या राजवटींची पद्धती ही वेगळी होती आणि ब्रिटिशानंतर वेगळी झाली. शेतसारा धान्य रूपानं पूर्वी वसूल केला जात असे. ब्रिटिश आल्यानंतर त्यांनी शेतसारा रोख स्वरूपात आणि निश्चित कालावधीत वसूल करायला सुरुवात केली. रोख शेतसारा भरला पाहिजे असा नियम केला. त्यामुळं शेतकऱ्याची अडचण झाली, त्याच्याकडे रोख रक्कम नसायची. मग सावकाराकडून ते कर्ज घेत सावकार जमिनीचं खरेदी खत किंवा गहाणगत करून त्याला पैसा देत असत, कर्ज देत असत. कर्जासाठीचा व्याजदर आणि चक्रवाढ व्याज हे दोन्ही त्याला न परवडणारे होते. कर्ज परत न झाल्यास सावकार जमिनीची जप्ती करीत असत. त्यामुळे छोटे शेतकरी भूमिहीन होत गेले. त्यातून लोकांमध्ये असंतोष वाढला. या असंतोषाचा परिणाम म्हणजे सातारा, सांगली, पुणे, नगर या भागामध्ये शेतकऱ्यांनी उठाव केला आणि या उठावामुळं सावकाराच्या घरावर हल्ले झाले. शेतसारा आणि जमिनीच्या संदर्भातला ब्रिटिशांनी केलेला कायदा बदलावा लागला. शेतकऱ्याच्या आसूडमधली 2 प्रकरणं वाचून जर शेतकरी एवढा उठाव करत असतील तर लेखनाचं सामर्थ्य लक्षात आलं पाहिजे. ग्रंथांमुळं
तुमच्या लेखनांमुळे क्रांती होऊ शकते याचं उत्तम उदाहरण भारतीय व्यवस्थेमध्ये शेतकऱ्याच्या आसूड या मराठी ग्रंथाने दाखवून दिलेले आहे. ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. शेतकऱ्याचा आसूड हा मौलिक ग्रंथ लिहिताना ज्योतिराव फुल्यांनी अनेक संदर्भ त्यामध्ये घेतलेले आहेत. इंग्रजी साहित्यामधले, प्राकृत, संस्कृत साहित्यामधले असे अनेक संदर्भ देत शेतकऱ्याच्या दयनीय स्थितीची कारणं ज्योतिराव फुल्यांनी सांगितली. कारणं सांगता येतील, पण त्यावर उपायही सांगता आले पाहिजेत. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी या सगळ्या स्थितीतून शेती आणि शेतकरी यांना बाहेर कसं काढायचं या संदर्भातला विचार केलेला आहे. आपल्याकडं आज एक तर शेतीचा विचार होतो किंवा प्रामुख्याने शेतकऱ्यांचाच विचार होतो. ज्योतिराव फुले शेती आणि शेतकरी या दोन्हींचा एकत्रित विचार करतात आणि भारतीय व्यवस्थेमध्ये असा एकत्रित विचार करणारे पहिले विचारवंत आणि पहिले सुधारक म्हणून महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या या ग्रंथाचा उल्लेख आपण केला पाहिजे. हा ग्रंथ 5 प्रकरणांचा आहे. पहिल्या प्रकरणामध्ये महात्मा ज्योतिराव फुले अज्ञानी शेतकऱ्यांची कर्मकांडी व्यवस्थेमध्ये होणारी लूट चित्रित करतात. कृत्रिमी धर्मा आडून चालणारी लूट म्हणजे शेती आणि शेतकरी यांचे हे अनर्थशास्त्रच होते. या अनर्थशास्त्राचा नीटपणाने गंभीरपणे ज्योतिराव फुल्यांनी विचार केला आणि तो आपल्या समोर मांडला. दुसऱ्या प्रकरणामध्ये राज्यकर्ते आणि त्यांची सरकारी यंत्रणा यांच्याकडून होणारी अडवणूक आणि आर्थिक लूट याचं चित्रण केलेलं आहे. पूर्वी राजदरबारी मिळणारी कामं आणि गेल्यामुळे शेतीवरील बोजा वाढला आणि ब्रिटिश यंत्रातून तयार झालेल्या वस्तूही इथे स्वस्तात मिळू लागल्या आणि त्यामुळं बलुतेदार ग्रामीण कारागिरांचे व्यवसाय गेले, त्यांची उपासमार सुरू झाली. शेतीवरचा बोजा वाढलेला आणि ग्रामीण कारागिरांची अवस्था केवळ ब्रिटिशांच्या आगमनामुळे झाली असं त्यांना वाटतं. नंतरच्या प्रकरणामध्ये तालुका पातळीपासून गाव पातळीपर्यंतचे शेतकऱ्यांची कशी लूट करतात याचं चित्रण आलेलं आहे. त्यांच्या या ग्रंथामधलं 4थं प्रकरण फारच महत्त्वाचं आहे. खरं तर आधुनिक मराठी साहित्यामधली ही पहिली कथा म्हणून लोकांनी त्याची चर्चा करायला हवी. तिथूनच ग्रामीण कथेला जन्म झाला असं मानायला हवं, पण तसं घडत नाही. अत्यंत सुंदर चित्र यातून निर्माण झालंय आणि शेतकऱ्याची दयनीय अवस्था त्यांनी चित्रित केलेली आहे. 5वं प्रकरण एकूण शेतीची आणि शेतकऱ्याची स्थिती बदलण्यासाठी त्यांनी उपाय सांगितलेले आहेत आणि म्हणून त्यांनी आधी त्यांना शिक्षण द्यावं आणि त्यांच्यासाठी आरक्षणाची मागणी याच ग्रंथात केली. शेतीला आधुनिक बनवलं पाहिजे, पारंपरिक शेतीतून तिला बाहेर काढलं पाहिजे, म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचं शेतीविषयक शिक्षण दिलं पाहिजे. त्या संदर्भातलं साहित्य शेतकऱ्यांना वाचायला मिळालं पाहिजे. शेतीविषयक शाळा आणि महाविद्यालय उपलब्ध करून दिली पाहिजेत. त्यासोबतच मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलं पाहिजे. या स्वरूपाची शिक्षणाची एक व्यापक कल्पना ज्योतिराव फुल्यांनी शेतीसहची मांडली. ती फार महत्त्वाची आहे. मुलांना तांत्रिक ज्ञान आधुनिक पद्धतीनं दिल्याशिवाय शेतीला आधुनिक अवजारं मिळणार नाहीत. या पद्धतीची सूचना त्यांनी केली. ती जर मिळाली तर शेतीच आधुनिक होऊ शकेल. फॉरेस्ट खातं ब्रिटिशांनी निर्माण केलं आणि त्यामुळं शेतकऱ्याच्या शेळ्या बकऱ्यांना रानचा वारा घ्यायला सुद्धा जागा राहिली नाही असं ज्योतिराव म्हणतायत. आणि सगळ्यांना ते जंगल मोकळं असावं, फॉरेस्ट मोकळं असावं अशी कल्पना त्यांनी केली. त्यामुळं शेतकऱ्यांच्या आणि अन्य लोकांच्या जनावरांना चरण्यासाठी, गुरांना जाण्यासाठी जागा मिळेल, खाण्यासाठी जागा मिळेल. ज्योतिराव फुल्यांनी एक जलधोरण सांगितलं आणि शेतीसाठी जलधोरण का महत्त्वाचं आहे हे सांगताना ज्योतिराव म्हणतात, ज्याच्या शेतीला पाणी त्याला ऐश्वर. मला वाटतं हे इतकं सुंदर वाक्य आणि इतकं चिंतनशील वाक्य ज्योतिराव सांगून जात आहेत सहजगत्या. हे माती अडवा आणि माती जिरवा यासाठीचं हे जलधोरण आहे. माती जर वाहून गेली तर शेतात काहीच राहत नाही, म्हणून माती अडवली पाहिजे आणि पाणी जिरवलं पाहिजे. ही कल्पना ज्योतिरावांनी या ग्रंथामधून मांडलेली आहे. त्यासाठी काय करावं तर तालीवाजा बंधारे बांधावेत. त्यामुळं वाहून जाणारी जी पानं फुलं आहेत, झाडपाला आहे, मरणारे पक्षी आहेत, त्यांचे पंख आहेत, हे सगळं हाडं आहेत, हे सगळ्याच्या सगळं तिथं आडेल आणि मातीचे पत वाढेल, मातीचं सत्व वाढेल आणि त्यामुळे शेतीतून अधिक उत्पन्न येऊ शकेल. ही कल्पना ज्योतिरावांनी माती अडवा पाणी जिरवा मधून आणलेली आहे. तलाव आणि बंधारे, तलाव आणि धरणे बांधण्याची गरज आहे. ते बांधले तरच पाणी शेतीला मिळेल आणि शेती उत्तम होऊ शकेल असं त्यांना वाटतं.
पाणी असणारी ठिकाणं, जिथं नदी नाही, जिथं नाले नाही, जिथं ओढे नाही, तिथं पाणी कुठं कुठं आहे ते शोधावं, त्याची ठिकाणं शोधावीत, त्याच्या खुणा कराव्यात, म्हणजे शेतकरी भविष्यामध्ये विहिरी करतील आणि विहिरी करणाऱ्यांना मोठमोठी बक्षिसं द्यावीत, त्यामुळं विहिरी वाढतील आणि बागायती शेती ही वाढतील, अशी एक सूचना त्याने केली. तलावामध्ये साचणारा गाळ, नदीमध्ये साचणारा गाळ शेतकऱ्यांना मोफत देण्यात यावा, त्यावरती कुठले कर लावू नयेत, त्याला बंदी घालू नये, त्यामुळे शेती अत्यंत चांगली होईल आणि नापीक शेतीचं रूपांतर सुपीकतेमध्ये होऊ शकेल असं त्यांना वाटतं. शेळ्या मेंढ्यांची उत्तम पैदास करणारी बेणी दुसऱ्या देशातून आणावी, त्यांची संख्या वाढवावी, त्यातून खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न तर मिळेलच, पण दुसऱ्या बाजूला शेतीसाठी आवश्यक असणारं खत मिळू शकेल आणि हे खत शेतीसाठी महत्त्वाचं आहे असं त्यांना वाटतं. शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढवावं म्हणून उत्तम उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून बक्षिसं द्यावीत, त्याची कृषी प्रदर्शनं भरावीत, पशु प्रदर्शनं भरावीत आणि हे ठराविक नियमित अंतरानंतर शासनानं सातत्यानं करावे अशी सूचना शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून ते सांगतात आणि नवी दृष्टी येण्यासाठी म्हणून ते सांगत राहतात. शेतकरी, स्त्रिया, ग्रामीण कारागीर यांना विद्वान करण्यासाठी शिक्षण द्यावं, म्हणजे शिक्षण जे द्यायचं ते विद्वान करण्यासाठी द्यायचं, ते इतरांच्या बरोबरीचं होतील, भेदभाव संपेल, अशी एक कल्पना ज्योतिरावांच्या सतत चळवळीच्या मागे होती आणि ती कल्पना त्यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात सुद्धा सांगितलेली आहे. मुख्य मुद्दा हा आहे की शेतकरी सगळं कष्ट करतात, शेती हा कष्टाचाच व्यवसाय आहे असं ज्योतिराव म्हणतात आणि म्हणून ते म्हणतात की शेतीमालाला हमीभाव दिला तर शेतकरी शेतीमध्ये उभा राहू शकेल आणि टिकाव धरू शकेल. शेतकऱ्याचा आसूड हा इतका मौलिक ग्रंथ आहे, त्यामुळं या सगळ्या ग्रंथांची भाषा ही पांडित्याची नाही. ज्योतिराव फुले उत्तम पांडित्यपूर्ण मराठीत लिहू शकले असते, इंग्रजीत लिहू शकले असते, पण त्यांना माहीत होतं की मला ज्या लोकांसाठी लिहायचं आहे त्या लोकांच्या भाषेत लिहिलं पाहिजे, म्हणून त्यांनी त्यातून लोकभाषा वापरली. शेतकऱ्याच्या आसूडमध्ये सुद्धा लोकभाषा येते. मराठी भाषेचं अस्सलत्व त्यांच्या सर्वच लेखनातून आपल्याला दिसेल. शेतकऱ्याच्या आसूडमध्ये एक आंतरिक तळमळ आहे, व्यवस्थेसंदर्भातला उपहास आहे, उपरोधही आहे. त्यामुळे हे लेखन जिवंत प्रवाही झालेलं आहे आणि नकळतपणे ते आपल्याला या व्यवस्थेवरती आसूड मारतायत ही जाणीव व्हायला लागते. महात्मा ज्योतिराव फुले यांनी या मौलिक ग्रंथातून सांगितलेलं वास्तव आजही फारसं बदललेलं नाही असं आपल्या लक्षात येईल. धन्यवाद. श्रोते हो, मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त दिलखुलास या कार्यक्रमातून अभिजात मराठी पुस्तक परिचयाची मालिका यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचे साहित्यातील योगदान आणि लेखन या विषयावर ज्येष्ठ लेखक डॉक्टर प्रल्हाद लुलेकर यांचे विचार दिलखुलास या कार्यक्रमातून आपण जाणून घेतलेत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 तोपर्यंत मी श्रीदत्त गायकवाड आपला निरोप घेतो. नमस्कार. प्रश्न विचारू, उत्तरे मिळवू, सजग होऊनी पुढे हो पडू. प्रश्न विचारू, उत्तरे मिळवू, सजग होऊनी पुढे हो पडू. आता सिद्ध हो बदलास, आता सिद्ध हो बदलास. चला मित्र हो जगूया